नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून दिल्याबद्दल इंदिरा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने लाडक्या बहिणीचा भव्य सत्कार. सन महाराष्ट्र न्यूज नांदेड. नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना भरघोस मत निवडून दिले व दिलेला शब्द पाळला. त्यामुळे इंदिरा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने लाडक्या बहिणीचा भव्य सत्कार करण्यात आला. लाडक्या बहिणीचा सत्कार सोहळा व ग्रंथालय सेल पदाधिकारी नियुक्तीपत्र निवडणूक प्रचारात पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतल्यानिमित्त भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे प्रमुख मान्यवर राज्य ग्रंथालयाचे अध्यक्ष बी.जी. देशमुख, नवनिर्वाचित आमदार आनंद बोंढारकर यांच्या पत्नी सौ सरस्वतीबाई आनंदराव तिडके बोंढारकर व जिल्हा परिषद सदस्य माजी शिवाजीराव कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा लाडक्या बहिणीचा सत्कार सोहळा नांदेड येथील पौर्णिमा नगर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व लाडक्या बहिणीचा इंदिरा आवास वाचनालयाच्या वतीने इंदिरा सार्वजनिक वाचनालय पौर्णिमा नगरच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम 25 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता इंदिरा सार्वजनिक वाचनालयात आयोजित केला होता. या कार्यक्रमाला परिसरातील लाडक्या बहिणीने मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती. राज्य ग्रंथालयाचे अध्यक्ष बी.जी. देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की ते पुढे म्हणाले, हे शिवसेना राज्य ग्रंथालय शेलच्या वतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात नांदेड जिल्ह्यातल्या ग्रंथालय शेलच्या पदाधिकारी, महिला लाडक्या भगिनी यांनी अहोरात्र मेहनत करून शिवसेना पक्षाचे उमेदवार, युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी खूप कष्ट केले. त्या कष्टाचं कौतुक झालं पाहिजे यासाठी म्हणून ग्रंथालय शेलच्या वतीनं लाडक्या बहिणींचा आज सन्मानपर सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. या सत्कार सोहळ्याला नवनिर्वाचित आमदार आमचे सहकारी मित्र आनंदरावजी तिडके साहेब यांच्या सौभाग्य पत्नी सरस्वतीताई या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या हस्ते आज नाही म्हणलं तरी या शेलच्या माध्यमातून 150 पेक्षा अधिक महिलांचा त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांच्या सन्मानानिमित्त एक महिलांचं प्रतीक म्हणून एक ब्लाउज पीस आणि नारळ देऊन त्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत.